हाय चल चला मंडळी साजरा गाईज इथे आमची ड्युटी मके खाते. शिक्षक आम्हाला ओरडत आहे. थंडीचा तारक मेहता चालू आहे इथे आणि खाते. आमच्या टॉपरला भरवायला बघा कसं लागतं. ती हाताने हात नाही आमची टॉपर. नमस्कार मंडळी. आज आम्हाला साताऱ्याला दहीहंडीचं आमंत्रण आहे. तर आज आम्ही साताऱ्याला निघालोय. तर चला मंडळी साजरा. तर आता नारळ वाढवून घेऊया आपण. हात जोडा सर्वांनी. गणपती बाप्पा बजरंगबली की जय, साई बाबा की जय, नागेवाले की जय. हे देवा महाराजा. आज आम्ही सातारा इथे दहीहंडीला जातो. सुखाची सांभाळकर सुखाचा प्रवास आहे. नीट घेऊन जा, नीट घेऊन जा. सगळा वाटेची कर. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा बजरंगबली की साई बाबा की आई माऊलीचा माझा एक वीराचा हिरकणी महिला गोविंद पत्ताचा हिरकणी महिला गोविंद पत्ताचा हिरकणी महिला गोविंद पत्ताचा. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा काय सांगता नाही. अरे मग काय
मॉर्निंग. आम्ही आता 4:30 वाजले आहे आणि आम्ही आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला थांबलो आहे चाय नाश्त्यासाठी. अरे जे मके आहे ना दादा गाईज इथे आमची ड्युटी मके खाते ना. खायला या काहीच नाही. आता इथे सगळे नाश्ता करायला बसले. तिकडे पण तेच बोलले. तर मित्रांनो, आम्ही आता परळी या गावात आहोत. परळी या गावात आम्ही सकाळी 8:30ला आलो. विश्राम करून नंतर फ्रेश व्हायला गेल्या मुली. फ्रेश होऊन काही मुली नाश्ता करत आहेत आणि काही मुली फ्रेश होत आहेत. तर आता सर्वचा फ्रेश नाश्ता होऊन झालेला आहे. तर आता 1:30 वाजले आहे. तर चला बघूया आपल्या मुली काय करतात. बसलेले आहेत, सर्व गप्पा मारतायत. अर्ध्या मुली बसमध्ये आहेत. तर चला बघूया बसमधल्या मुली काय. ही आमची टॉपर. इथे यांचा मेकअप चालू आहे. तुम्ही काहीच बघू शकता. आमचे टॉपर रेडी होते. मुलींचं काय चाललंय काय माहिती. चालूच असते. सर्व इथे सीट वरती बसलेत. हे बघा हे आमचं पार्लर. इथे हेअरस्टाईल चालू आहे. मनस्वी ब्युटी पार्लर ओपन आहे. टी शर्ट काढली. इथे फोटोशूट चालू आहे. तुम्ही लोक टपकला. या 2 टॉपरला पण घेऊन आला आम्ही. बघू शकता हे टॉपर आमच्या फोटो काढूया आपण. फोटो काढूया. काय बाईस गाईज तर गाईज आम्ही एवढा घर पावसात आलेलो आहोत. एका डॅमवर आलेलो. त्या डॅमचं नाव आहे उरमोडी धरण. तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. तुम्ही व्ह्यू बघा आणि आमच्या या मुली बघा. वरचं पाणी पण त्याच्यात झालेलं लेट. आता आम्हाला आमचा दादा शिक्षक आम्हाला ओरडत आहे. तुम्ही बघाच. हे बघा आमचे प्रशिक्षक वाट बघतात आमची. तर आम्ही धावत आलेलो आहे. हाय गाईस. आता आम्ही जेवायला बसलो आहे. तिकडे व्हेज सेक्शन चालू आहे आणि आम्ही इथे नॉनव्हेज वाले वेटिंगला ठेवलंय आम्हाला. काय चालू आहे आम्हाला जेवण नाही आलंय अजून. कांदा
नमस्कार. आता आम्ही पोचलेलो आहे साताऱ्याचे दहीहंडीसाठी आणि तिकडे बघा दहीहंडीचं सर्व तयारी बहुतेक तरी झालेली आहे, पण थोडा आयोजकांनी सांगितलं की थोडा अर्धा एक तास लागेल. तर आता आपण दहीहंडीसाठी इकडे जाणार आहोत. गाईस, आम्ही जय संतोषी ह्या ट्रॅव्हल्सनी प्रवास करत आहोत. जर तुम्हालाही प्रवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता. बायो मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. गाईस, आम्ही आता आलोय साताऱ्याला, साताऱ्याची पिंडी करायला. सो आता चालू झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. गाईस, इथे 2 पथक आलेले आहेत, जसं की हिरकणी आणि अजून 2 महिला गोविंदा पथक आहेत. ते आता त्या लोकांचे थर चालू करणार आहे थोड्या थोडी. आता आम्ही सातारामध्ये आलेलो हंडीसाठी आणि आमची हंडी स्टार्ट होते. पण तुम्हाला दाखवू शकतो चालू झालं. आता आमच्या ना पोरी नाचवण्याचं मला दाखवते. थर लागतात, स्टार्ट झाले. आमचा थर आता लागतो, स्टार्ट एक वगैरे तुम्ही बघू शकता. खूप क्राऊड आहे इथे, बघू शकता तुम्ही. आहे आता बघा इथे बघा लागले 5 का ट्रिपल एक्स्ट्रा लागले. एकदम कडक सरावी दिलेली आहे, खूप भारी. मिरकांनीमध्येच ब्रँड आहे. आमचे थर एकदम मस्त व्यवस्थित लागले आहेत. ही आमची स्टेज मध्ये खूप शक्यता आहे. आपण सर्वांनी जोरदार आमचा सर्कल फिरवणार आहे 4 थराचे. तुम्ही बघा 4 थर फिरवणार
चला सगळे बाबासाहेब करून हात आमचे 4 फिरून उतरवले आता पाऊस पण खूप येतोय पावसात आम्ही 4 फिरवले आता आम्हाला थोड्याचा मार्ग भेटतोय तिथे डिस्कशन चालू आहे सगळे तयारीमध्ये उभे आहेत सर्वात मोठी अंडी अंडी नव्हे अंडा अंडी नव्हे अंडा आहे असे आमचे प्रशिक्षण घेत आहेत आता हंडी फोडणार आहे अंडे फोडून आमची अंडी फोडून आता झालेली आहे आता सगळे सगळ्यांमध्ये आता जोश येणार आहे नाचायला आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया नमस्कार. साताऱ्यात भरवलेली ही सगळ्यात भव्य अशी महिलांची सगळ्यात पहिल्यांदा भरवलेली पण खूप उत्कृष्ट पद्धतीने इथे साजरी केली अशी सौरभ दादा खैरात मित्र समूह त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आयोजित ही महिलांची दहीहंडी इथं उत्स्फूर्तपणे साजरी झालेली आहे आणि त्यामध्ये आमच्या मुंबईचा जो गोविंदा पथक होता हिरकणी बरोबर यांनी खूप छान पद्धतीने हे दहीहंडी फोडलेली आहे आणि खूप छान सातारकरांचा प्रतिसाद होता आमच्या सातारकरांकडून आणि सगळ्या कृष्णप्रेमींकडून या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच पुढे जात राहावा असं छान पद्धतीने तुमचं जे काही असेल यानंतरची दहीहंडी म्हणा किंवा काही आणखीन कार्यक्रम असतील तर ते देखील उत्कृष्टपणे असेच साजरे करा. थँक्यू सो मच.
आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. तर मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघालो आहोत आणि आज खूप एन्जॉयमेंट केली आम्ही. मुली खूप थकल्या आहेत, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आजच्या दिवसाला जो काही कार्यक्रम होता तो सुरळीतपणे पार पाडला गेला आहे. तर आता आम्ही जेवणासाठी थांबलो आहे. चला पोरींनी काय काय मागवलं आपण बघूया. काय मागवलंय? पनीर काजूची भाजी आणि रोटी. ते सगळे खात आहेत. नान आहे, नान. सगळे फोनवर बघतायत, कोण खातय बघा सगळे. हे बघ काय हिची चालू आहे, तारक मेहता. थंडीचा तारक मेहता चालू आहे इथे आणि खाते. कसं आहे? तर हे बघा इकडे पण तेच आहे. तिथे काजू काढलेले आहेत. प्रशिक्षक येऊन इथे तुम्हाला ओरडणार आहे. इथे आम्ही बस आणि इथे सगळे खात आहेत. चला गाईस गाईस गाईस, ही बघा आमचे टॉपरला भरवायला बघा कसं लागतं. ती हाताने खात नाही. आमची टॉपर फोन वापर. चला आता जाऊया प्रशिक्षकांकडे. प्रशिक्षक खाते. आम्ही आलो. ते का पण इथे जाणून देवा. हे आमचे प्रशिक्षक, ते पण जेवतायत. वेगळं मागवलंय इथे, वेगळं नॉनव्हेज आहे. कोणी? ओ ड्रायव्हरच. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता निघत आहोत मुंबईसाठी. आणि हा व्लॉग आता आम्ही इथंच संपवत आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्लॉग आम्ही लवकरच आणू. बाय.